नमस्कार मैत्रिणींनो, मी सुवर्णा. तर माझ्या या यूट्यूब चॅनलवर आपलं सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे. तर आपल्याला आज या व्हिडिओ 5 इंचाच्या बाहीला छान अशी डिझाईन बनवून घ्यायची आहे. तर ही डिझाईन तुम्ही तुमच्या आवडीनुसार बनवू शकता. तर बाहीची लांबी ही तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी किंवा जास्त घेऊ शकता. 10 इंचापर्यंत जरी घेतली तरीही चालेल. तर मी ही 5 इंचाची तयार बाही आहे, 4 इंचाची, आणि त्याच्यामध्ये 1 इंच एक्स्ट्रा घेऊन आणि 5 इंचाची मी कटिंग करून घेतलेली आहे. तरी त्याच्यानंतर मी 2.5 इंच कॅप हाईट घेऊन आणि बाहीचा शेप देऊन कटिंग करून घेतली. त्याच्यानंतर बाहीचा मध्ये सेंटर मी काढून घेतलेला आहे आणि त्याच्यानंतर आपल्याला मध्ये सेंटरवरती सरळ लाईन ही ओढून घ्यायची आहे. त्याच्यानंतर 1.5 इंचावर मी अशा पद्धतीने वरच्या बाजूने खूण करून घेतली. मध्ये सेंटरवरती अशा पद्धतीने खूण करून घेतली आणि त्याच्यानंतर मी खालच्या बाजूतून सुद्धा 1.5 इंचावर एक खूण करून घेतली आणि मध्ये आतील जे 2 पॉइंट आहेत तर तिथं आपल्याला चौकोनी किंवा गोल अशा पद्धतीने शेप देऊन घ्यायचा आहे. त्याच्यासाठी मी मध्ये सेंटरपासून दोघंही बाजूंना पाऊण इतक्या अंतरावर 2 खुणा करून आणि त्यांचा मी चौकोनी असा बॉक्स तयार करून घेत आहे. तर इथं तुम्ही चौकोनी बॉक्स किंवा गोल आकार सुद्धा करू शकता. तर मी चौकोनी बॉक्स करून घेतलेला आहे आणि हा बॉक्स खालच्या बाजूला आपल्याला ओपन करायचा आहे. तर त्याच्यासाठी मी मध्ये सेंटरपासून दोघंही बाजूंना पाऊण इंच इतक्या अंतरावर अशा पद्धतीने तिरकस लाईन ओढून घेत आहे. आणि त्याच्यानंतर मी अस्तर हा ब्लाऊज पीसवरती अशा पद्धतीने उलट्या बाजूला ठेवून घेतलेला आहे आणि त्याच्यानंतर मी बरोबर हे माप चेक करून घेतले आणि त्याच्यानंतर अस्तर आपल्याला नंतर पलटवून घ्यायचा आहे. त्याच्यासाठी ब्लाऊज पीसवरती तो उलट्या बाजूने ठेवायचा आहे. तर बाहीची लांबी तुम्ही 7, 8, 9 इंच सुद्धा घेऊ शकता. पाव इंच इतकं मार्जिन सोडत मी अशा पद्धतीने शिलाई करून घेत आहे आणि त्या बॉक्सला बरोबर अशा पद्धतीने सर्व बाजूंनी हळूवारपणे शिलाई करून घ्यायची आहे. तर हा आतील बॉक्स मी दोघंही बाजूंना पाऊण इंच इतकं अंतर घेतलेलं आहे. तर तो तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी किंवा जास्त घेऊ शकतात आणि तर इथं तुम्ही तुमच्या आवडीनुसार आकार सुद्धा देऊ शकतात. आणि अशा पद्धतीने मग पाव इंच इतकं शिलाई मार्जिन सोडत मी शिलाई करून घेतली आणि त्याच्यानंतर आपल्याला एक्स्ट्राच्या भागाची कटिंग करून घ्यायची आहे. तर आतील भाग अशा पद्धतीने मी कटिंग करून घेत आहे. तर शिलाई करत असतानाच मी दोघंही शिलाया ह्या वेगवेगळ्या केलेल्या होत्या, कारण आतील भाग आपल्याला खालचा पॉईंट, चौकोनाचा खालचा पॉईंट आपल्याला ओपन करायचा आहे. त्याच्यासाठी मी शिलाई पाव इंच इतक्या अंतरावर केलेली होती आणि त्याच्यानंतर सर्व बाजूंनी आपल्याला छोटे छोटे कट मारून घ्यायचे आहेत. तर इथं तुम्ही पेपर कॅनव्हास सुद्धा वापरू शकता. तर मी बिना पेपर कॅनव्हासचाच डिझाईन तयार करून घेत आहे. पेपर कॅनव्हासमुळे छान अशी ब्लाऊजला डिझाईनला फिनिशिंग येते, परंतु मी अस्तरवरतीच करून घेत आहे. त्याच्यानंतर मी अस्तर पलटवून घेत आहे. तर अस्तर पलटवताना बरोबर कोणे हे बाहेरच्या बाजूला काढून घ्यायचे आहेत आणि हाताने बरोबर करून घ्यायचे आहेत. तर मी अशा पद्धतीने करून घेतले आणि त्याच्यानंतर बरोबर चेक करत बरोबर म्हणजे शिलाई अस्तर पलटवलेला आहे तर तो बरोबर चेक करत आणि 1 पॉईंट इतक्या अंतरावर शिलाई करून घ्यायची आणि अशा पद्धतीने मी सर्व बाजूंनी बरोबर शिलाई करून घेत आहे. तर इथं तुम्ही प्रेस सुद्धा करू शकता. तर मैत्रिणींनो, 3 इंचाची किंवा 4 इंचाची बाही असेल तर अशा पद्धतीने अगदी सोपी अशी पद्धत आहे आणि कमीत कमी वेळेमध्ये छान अशी बाहीला डिझाईन तयार करता येते. तर तुम्ही ती करू शकतात. त्याच्यानंतर अस्तर थोडाफार जो आत असेल तो बरोबर बाहेरच्या बाजूला फोल्ड करून घ्यायचा आहे आणि अशा पद्धतीने शिलाई करून घ्यायची आहे. त्याच्यानंतर बाहीच्या सर्व बाजूंनी सुद्धा आपल्याला शिलाई करून घ्यायची आहे. तर मी अशा पद्धतीने शिलाई करून घेत आहे आणि एक्स्ट्राच्या भागाची
आपल्याला लगेचच कटिंग करून घ्यायची आहे। तर ह्याच पद्धतीने आपल्याला दुसऱ्याही बाहीची कटिंग करून आणि अशाच पद्धतीने अस्तर पलटवून हेच माप टाकून आणि डिझाईन बनवून घ्यायची आहे। आणि त्याच्यानंतर ह्या ओपन भागाला आपल्याला इथं मणी लावून घ्यायचे आहेत। तर मी अशा पद्धतीने मणी घेतलेले आहेत। तर हे मणी तुम्ही तुमच्या आवडीनुसार लहान किंवा बारीक किंवा मोठे सुद्धा घेऊ शकता। 3 किंवा 2 किंवा 3 एक जरी लावला तरीही चालेल, पण मी इथं 2 मणी लावून घेत आहे। तर मैत्रिणींनो, मी 2 मणी इथं अटॅच करून घेतलेले आहेत। तर प्लीज मैत्रिणींनो, माझा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनला प्रेस करा, म्हणजेच अशा येणाऱ्या नवनवीन व्हिडिओची अपडेट येत राहील। आणि व्हिडिओ आवडल्यास कमेंट करून मला नक्की कळवा। डिझाईन तुम्हाला कशी वाटली हे सुद्धा कमेंट करून मला नक्की कळवा।